जाऊन सुद्धा केलं. म्हणजे त्या संतांनी आपल्यासाठी एवढं भरभरून करून ठेवलंय की आज फक्त ग्रंथ वाचायचे, आज फक्त जगाला द्यायचंय आणि ते आचरणात आणायचं. याच्या पलीकडे आपल्याला काही सुद्धा करायचं नाही. माझ्या ज्ञानोबारायांना 4-4 दिवस समाजाने उपाशी ठेवलेले. एवढा त्रास असताना सुद्धा ह्या संत मायबापांनी आपल्याला वेळोवेळी शिकवण दिली. आणि समयाला सादर व्हायला शिका. एक दिवस आई जाईल, बाप जाईल. कधी एवढा मोठा प्रसंग तुमच्या प्रपंचावर उभा राहील. एक दिवस खायला भेटणार नाही, एक दिवस रस्त्यावर येण्याची वेळ येईल. पण त्या प्रसंगाला सुद्धा तुम्ही डगमगू नका. जसा समय असेल तसं सादर. समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे, समयाशी सादर व्हावे. आज जगताप परिवाराला, सर्व परिवारातील मायबापांना वाटत असेल देवाने आपल्यावरचं बापाचं छत्र काढलं. बापाचं छत्र अतिशय फार मोठं, ते सावलीचं छत्र आहे. ते काढलं, परिवाराला दुःख झालं. पण आपल्याला सगळ्याला हे सुद्धा माहितीये की दुःखाच्याच प्रसंगामध्ये देव नेहमी आपल्याला साथ देत असतो. ज्यावेळी अनेक दुःख असतात त्यावेळी कुठेतरी सुखाचा अंकुर आपल्याला सगळ्यांसाठी उभं करण्याचं काम सुद्धा परमेश्वरच करतो. एवढं दुःख होतं 5 पांडवांना, एवढं सगळं श्रीमंती राजगाती असून सुद्धा त्यावेळी त्यांना वनवासामध्ये जावं लागलं. 14 वर्षाचा खऱ्या अर्थाने तो वनवास आहे. पण त्या दुःखामध्ये कोणी साथ केली तर माझ्या कृष्ण परमात्म्याने साथ केली. आणि ज्यावेळी हे 5 पांडव 18 दिवसाचं युद्ध झालं, राजगादीवर हस्तिनापूरमध्ये येऊन राज दरबार आपल्या गादीवर संपन्न झाले, विराजमान झाले, त्यावेळी भगवंत निघाले. अर्जुन म्हणतो, देवा अरे आमच्या दुःखाच्या काळामध्ये तू एवढ्या सोबतीला होता आणि आता निघून झाला, आता तर सुखाचे दिवस आले. परमेश्वर परमात्मा सांगतो, जो कोणी सुखात साथ देतो त्याला महत्व नाहीये, जो कोणी दुःखात आहे तो खऱ्या अर्थाने मनुष्य आहे. आणि आज मी तुम्हाला सुखात साथ देणार नाहीये, कधीच दुःखामध्ये साथ देणार. आता तुम्ही सुखाला पावले, आता माझं काम संपलं, देव निघून गेले. म्हणून आपल्या जीवनामध्ये तुकोबारायांनी स्वतःहून दुःख आणलेले. श्रीमंती होती, सावकारकी होती, पण दुष्काळामध्ये सगळ्या समाजासाठी आपलं सगळं सोनं नाणं, सगळा व्यवहार, सगळा प्रपंच संपत्ती समाजाला देऊन टाकली. स्वतःहून त्यांनी ते दुःख प्रस्थापित केले. का तर भगवंत मला सदैव दुःखामध्ये ठेव. जर तुम्हाला सुखात ठेवलं तर माझ्याकडून तुझा विसर पडेल, तुझा विसर माझ्या जीवनामध्ये पडू नये याच्याकरिता तुम्हाला दुःखात ठेव. म्हणून आज जरी आपल्यावरचं बापाचं छत्र गेलं तरी देवाने एक सुखाचा अंकुर आपल्यामध्ये ठेवलाय. आणि तो सुखाचा अंकुर म्हणजे आपली आई आहे. आपली आई आपल्यामध्ये आहे. एक टायमिंगला एक शास्त्र सांगतं, बाप असेल तर बापाला मातृत्व देता येत नाही, पण आई असेल तर आई बापाचंही प्रेम देऊ शकते आणि मातृत्वही देऊ शकते. मग आज एक सुखाचा अंकुर एवढाच आहे की
की पती आती पत्नी, आई आणि वडील ह्यांच्यामध्ये भेद नाही. आज वडील जरी गेले तरी आपली अक्का, आपली आई, आपली आजी आपल्या सर्वांमध्ये आहे. आपल्या आईचा आधार आपल्या करीत आहे आणि तिची सेवा घडावी हाच योग आपण प्रयत्न आपल्या जीवनामध्ये करू शकतो. तुकोबराय सांगतात, हे सुख नकोय आम्हाला, दुःख हवंय. ज्या दुःखातून आम्हाला हा जो भेटला त्याची किंमत कळेल, ज्याची कुणी अपेक्षा करावी देवान्य करावी. यहलोकीचा हा देह देव इच्छितात. का करावी बरं या देहाची अपेक्षा? हा देहाची अपेक्षा देवांनी का करावी? काय असेल याच्यामध्ये, असं काय विशेष असेल की जे देव सुद्धा म्हणतात की स्वर्गीचे अमर इच्छितात देवा मृत्यूलोकी व्हावा जन्मा, मृत्यूलोकामध्ये आम्हाला यावं असं त्यांनी सुद्धा म्हणावं. समजा एवढा सुजलम सुपलम भाग सोडून आपण बीडला जाईल का? इथली मंडळी, नामगावकर मंडळी जातील का तुम्ही? पुण्याचे लोक इकडे पटपट पटपट येतात, इकडे जागा घेतात, जमिनी घेतात. इथून आपण बीडला जाईल का? तिकडे मराठवाडा वगैरे त्या साईडला मुली सुद्धा देणार नाही, पुण्यातल्या पुण्यातच द्यायची असं आपण म्हणू. म्हणजे सुजलम सुपलम भाग सोडून आपण दुष्काळात सुद्धा जाऊ शकत नाही, आपली मानसिकता आहे. मग देव साक्षात ह्या मृत्यूलोकामध्ये काय आहे? साक्षात देव यायचं म्हणताय म्हणजे आपण म्हणत असतो आगीतून उठायचं आणि फुटफुट्यात पडायचं, म्हण आहे ते चांगलं सोडायचं आणि जाऊन कुठेतरी पडायचं. म्हणजे साक्षात ज्या स्वर्गामध्ये एवढी संपत्ती आहे, धन दौलत सगळं वैराग्य सुख वगैरे आहे, इथून सगळे देव मृत्यूलोकामध्ये काय यायचं म्हणतात? यहलोकीचा हा देह देव इच्छितात पाहिजे. देवांना काय वाटलं या मृत्यूलोकामध्ये यावं, इथे यावं, राहावं का वाटलं? काहीतरी असेल ना. पण काहीतरी असेल असं विचार केला तर कोणत्या संतांनी सुखाचा संसार सांगितला नाही? दुःख बांधवडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. सुख पाहता तुकोबराय साक्षात म्हणतात, इहलोकीचा हा देह देव इच्छितात का म्हणले असतील, का म्हणले असतील मृत्यूलोकामध्ये? त्याचं पहिलं कारण मी तुम्हाला सांगण्याचा प्रयत्न करेल. शास्त्राने सांगितलं, साधकीय जीवनामध्ये सात्विक कर्माचा आश्रय घेऊन सकाम भावनेतून केलेलं कर्म आणि त्या कर्माच्या माध्यमातून जे पद प्राप्त झालं त्या पदाचं नाव आहे देवपद. ज्यावेळी देवता लोक ह्या देवपदाचा उपभोग घेत आहेत कुठे? स्वर्ग लोकात, त्यावेळी अचानक जाग आली की अरे जे काम करून आपण ह्या खुर्चीवर बसलो ते काम तर नश्वर आहे, ते तर कुठेतरी लोक पावणार आहे, त्याचं अस्तित्व संपणार आहे. म्हणजे काय काम केलं? सकाम भावनेतून केलं. मग आता आपल्याला निष्काम भावनेतून काम करावं लागेल आणि निष्काम भावनेतून काम करायचं असेल, कर्म करायचं असेल तर आपल्याला पुन्हा मृत्यूलोकामध्ये यावं. आणि दुसरं कारण, दुःखाच्या अंतर्गत जर सुखाची प्राप्तता असेल तर प्रत्येक मनुष्य देह ते दुःख सहन करायला तयार असतो. विठ्ठल विठ्ठल की दुःखाच्या अंतर्गत जर सुखाची प्राप्ती असेल तर प्रत्येक मनुष्य देह ते दुःख सहन करायला तयार असतो. आता ज्या मृत्यूलोकामध्ये आपल्याला सगळ्याला देह भेटला, दुःख आहे, पण भगवत प्राप्ती ह्याच मृत्यूलोक. उदाहरण पाहायचं ठरलं तर सगळ्याला सोप्या भाषेत उदाहरण देईल. आता तुमच्या इकडे सगळा ऊस वगैरेचे चांगला पट्टा आहे, पण सोलापूर जिल्हा जसा लागेल तसं ज्वारीचं पीक या ठिकाणी काढलं जातं. एक दादा ज्वारीची राखण करत बसलेला, कशाने? दगड होता आणि गोपन का कोपन असते तुमच्याकडे? गोपनाच असते. गोपनीमध्ये दगड ठेवला, गरगर भिंगवला, आपल्या ज्वारीची राखण त्याची चाललेली आणि ती राखण चाललेली जाताना एक राजाचा मुलगा तिथूनच रथातून चाललेला. आता राजाच्या मुलाने पाहिलं, अरे हे काहीतरी छान आहे, थोडस काहीतरी युनिक आहे, म्हणून आपण हा उद्या चला हे उद्या ह्या शेतकरी दादासारखं गोपन घ्यायची, त्याच्यामध्ये तो दगड ठेवायचा आणि हा खेळ उद्याच्याला खेळायचा. घरी गेले, आपल्या वडिलांना हट्ट धरला, बाबा उद्याच्याला मला त्या शेतीची राखण करायला जायचे, मी जाणार आहे. अरे बाळा, तू राजाचा पोरगा आहेस, राजाचा पुत्र आहे, राजाच्या पोराने राजासारखंच काम करावं. तू हे काम केलं तर तुला ते शोभणार नाही, जाऊ नकोस. हट्ट केला, पण बाल हट्ट शेवटी ऐकावं लागला. ठीक आहे म्हणले, तू चाललाय ना, राजाचा मुलगा आहेस ना, तर मग एका डब्यामध्ये छोटे 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 सोन्याचे गोळे त्याच्याकडे दिले, प्रधानाकडे, आणि निघाले. गेले दोघे, प्रधान आणि दोघे गेले. गेल्याच्या नंतर शेतकरी राजाच्या पोलाला बाजूला सारलं आणि हातातली गोपण घेतली, गोपणीमध्ये दगड ठेवला नाहीये, तर सोन्याचा दगड ठेवला छोटासा.
गोपीने गरगर गरगर भिंगवलं आणि सोडलं रानाच्या साईडने, निशाणा लावला. ते रानात जाण्याऐवजी रस्त्यावर गेल्याने धपकन जाऊन एक रस्त्याने चाललेला तरुण पोरगा त्याच्या पाठीमध्ये लागला. लागल्याच्या नंतर त्याला चांगलं वाटलं असेल का? महिला मंडळ, पुरुष वर्ग, धपकन लांबच्या वेगाने जर एखादा दगड आपल्या पाठीत लागला तर आपल्याला अजिबात चांगलं वाटणार नाही. बघतोच त्याच्याकडे, हीच भावना फक्त उत्पन्न होईल. याच्या व्यतिरिक्त काय होणार नाही. बघतो त्याच्याकडे असं आपल्याला वाटेल. असा दगड आला तसा ह्याला एवढा जीव तरमळला, व्याकुळ झाला. कोणी मारला दगड, त्याला पुन्हा हा दगड मारणार म्हणून दगडाच्या शोधात तो निघाला. दगड शोधला, सापडला, हातामध्ये दगड आहे, पण ज्याने मारला तो काय दिसेना. आता काय करावं? डोळे त्याला शोधत आहेत पण तो दिसेना. पण हातातला दगड गुळगुळीत का लागतोय म्हणून असा पुढे घेऊन पाहिला. अरे बाबा, पाहिलं बरं. पाहिल्याच्या नंतर कळलं हा सोन्याचा गोळा आहे, सोन्याचा दगड आहे का? काय येतो? सोन्याचा गोळा. आता म्हणेल का बघतोस त्याच्याकडे? म्हणेल का आता म्हणेल तेव्हा अजून लागू दे, अजून 25-26 लागू दे, पण अजून लागू दे. का लागू दे? अरे हे 25 जर लागले तर मला काहीच करण्याची गरज पडणार. दारी धरण्याची गरज नाही, पाणी मोटर चालू करण्याची गरज नाही, शेती करण्याची गरज नाही. माझं जीवनच सफल होईल. अशा अजून 25 लागू दे. का लागू दे? तर सोन्याचे भेटतायत. तात्पर्य सिद्धांत मानवी देहाचं सुद्धा तेच आहे. जो भेटलेला आहे, जो देह भेटलेला आहे, त्या देहामध्ये, त्या देहाच्या गोळ्याला वेद नाही, पण ह्याच्या पाठीमाग ह्याच मृत्यू लोकांमध्ये सोन्याचा गोळा दडलेला. आणि तो सोन्याचा गोळा म्हणजे परमेश्वर प्राप्ती सुद्धा दुसरीकडे कुठे नाहीये. ती परमेश्वर प्राप्ती, त्या भगवंताचा दरवळ, भगवंताचा नामघोष, जयघोष हा दुसरीकडे स्वर्गात कुठेही पाहायला भेटणार नाही. तो फक्त आणि फक्त या मृत्यू लोकांमध्येच भेटणार आहे. आणि आता आम्हाला तो जयघोष पाहायचा, तो जयघोष ऐकायचा आहे. म्हणून यमलोकीचा हा देह. आणि आता दुसरं कारण आहे निष्काम कर्म. मग सकाम काय? तर काम, क्रोध, मद, मत्सर, लोभ, अहंकार ह्या सगळ्या गोष्टींनी आम्ही जे पद प्राप्त केलेलं देवांना वाटावं. आपण तर बाजूलाच, देवांना वाटावं की आता मात्र चांगलं काम करावं. कारण की सकाम भावनेतून केलेलं कर्म क्षय पावणारे, म्हणून निष्काम कर्म करावं आणि निष्काम परमात्मा प्राप्त करावं. कारण की देव हा निष्काम आहे, तो सकाम नाहीये. त्याने जे काय आहे ते निष्काम कार्य केलेलं आहे. आणि निष्काम कार्यातूनच निष्काम परमात्मा प्राप्त होणार आहे. हे आपल्याला वेगळं सांगण्याची गरज नाहीये. भागवतात आलेलं थोडक्यात सिद्धांत, थोडक्यात तुम्हाला कथाभाग सांगेन आणि पुढे जाईल. तोपर्यंत सर्वांनी एकदा नीट बसून प्रेमाने भगवंताचं भजन करूया. विठ्ठल विठ्ठल विठ्ठल. आज आपल्याला ज्या जीवनामध्ये निष्काम कर्म घडलं त्याच जीवनाचा इतिहास घडला जातो. हे आपल्याला सिद्ध करायचे. गोकुळामध्ये दुर्वास ऋषींचं पदार्पण झालेले आणि पदार्पण झाल्याच्या नंतर यमुनेच्या पलीकडच्या तीराला दुर्वास ऋषी आलेले आहेत. आणि सगळ्या गोपियांना, सगळ्या माझ्या श्रीकृष्णांच्या पत्न्यांना कळलं की आपले दुर्वास ऋषी आपल्या ह्या गोकुळामध्ये आलेले आहेत, आपण त्यांचं दर्शन घेण्याकरिता जावं. म्हणून सगळ्या जणी निघाल्या. आपण जाण्याआधी कृष्ण परमात्म्याला विचारायला हवं म्हणून विचारायला गेल्या. विचारल्याच्या नंतर म्हणले ठीक आहे तुम्ही जावा, पण जाताय ना तर काहीतरी घेऊन जा. कारण की संतांकडे जाताना, देवांकडे जाताना, गुरूंकडे जाताना मोकळ्या हाताने जायचं नाही असा नियम आहे. पण आपण तर काही घेऊन जाणार नाही, पण देवाच्याच पुढचा पेढा उचलल्याशिवाय राहणार नाही. आपण असं करतो. मग तेच झालं. सेम टू सेम म्हणले ठीक आहे काहीतरी घेऊन जा. अरे दुर्वास ऋषी खूप दिवसांनी आलेले, त्यांना आपण भोजन घेऊन जावे. अगदी 16,108 पाट्या भाकरी आणि 16,108 या ठिकाणी हंडे भाजी घेऊन सगळ्या बायका निघाल्या. पुढे पाहतात तर यमुनाबाई दुथडी वाहतीये. पलीकडच्या तीराला जायचं कसं? मग आता प्रश्न पडला जायचं कसं? पुन्हा सगळ्या जणी देवाकडे आल्या. देवांना विचारतात देवा यमुनेच्या पलीकडच्या तीराला जायचंय पण जाऊ कसं? यमुनाबाई तर दुथडी वाहतीये. मग यमुनाबाईला तुम्ही एकच करू शकता, माझ्यावर तुमचा विश्वास आहे ना? ठीक आहे. काय करायचं? तर एकच म्हणायचं
जायचं यमुनाच्या पुढे, यमुना माईला हात जोडायचे आणि यमुना माईला एकच वाक्य बोलायचं, हे यमुना माई, 16,108 बायका भोगूनही जर आमचे पती ब्रह्मचारी असतील तर माई तू वाट देशील. सगळ्या बायकांच्या माना खाली गेल्या. देवा काय बोलता हे तुम्ही? नाही म्हणले, हे तुम्हाला बोलावं लागेल, मला निष्काम कर्म सांगायचं, हे तुम्हाला बोलावं लागेल, याच्याशिवाय पर्याय नाही. सगळ्या जणी गेल्या. देवाने सांगितल्याप्रमाणे हात जोडल्या, काया वाचा मनाने पूजा केली आणि वाक्य बोलता, हे यमुना माई, 16,108 बायका भोगूनही जर आमचे पती कृष्ण परमात्मा ब्रह्मचारी असतील तर माई तू वाट देशील. आणि चमत्कार घडतो. पुढची माई पुढच्या दिशेने, मागची माई मागच्या दिशेने, मार्ग मोकळा होतो. पलीकडच्या तीराला सगळ्या बायका जातात, दुर्वास ऋषींचं दर्शन घेतात, आणलेलं भोजन सगळं तृप्त होतात. दुर्वास ऋषी तृप्त होतात आणि आता पुन्हा सगळ्या जणी दर्शन घेतात आणि पुन्हा निघाले. आता निघाल्याच्या नंतर जशी यमुना माई आधी वाहत होती तशीच आता पण वाहते. आता प्रश्न पडला बायकांना, मग अशी देवाने वाचवलं, पण आता कोण वाचवणार? आता म्हणले, संतांशिवाय पर्याय नाही. संतांकडे आले, दुर्वास ऋषींना झालेली हकीकत सांगतात आणि म्हणतात, हे असं घडले, काय करावं लागेल? त्यावेळी दुर्वास ऋषी सुद्धा जे सांगतात ते सुद्धा ऐकण्यासारखे आपल्याला. दुर्वास ऋषी सांगतात, एक काम करायचं, यमुना माईच्या समोर जायचं आणि एकच वाक्य बोलायचं. काय बोलायचं? हे यमुना माई, 16,108 पाट्या भाकरी, 16,108 हंडे भाजी खाऊनही जर दुर्वास ऋषी उपाशी असतील तर माई तू वाट देशील. आता बायका म्हणल्या, ही दोघं एकाच पार्टीचे दिसतात. तिकडं तो तसा म्हणतोय, इकडे हे महाराज असे म्हणतायत, नेमका आपण काय करायचं? अन्नाचा एक कण शिल्लक राहिला नाही आणि उपाशी असतील दुर्वास ऋषी तर माई तू वाट देशील, असं कसं असेल? ठीक आहे म्हणले, संताचे पायी हा माझा विश्वास. ह्या न्यायाप्रमाणे गेल्या, यमुना माईला हात जोडले, काया वाचा मनाने पूजा केली आणि एकच वाक्य बोलता, हे यमुना माई, 16,108 हंडे भाजी, 16,108 पाट्या भाकरी खाऊनही जर दुर्वास ऋषी उपाशी असतील तर माई तू वाट देशील. चमत्कार जसा पहिला घडला तसा हा दुसरा चमत्कार घडला. पुढची माय पुढच्या दिशेने, मागची माय मागच्या दिशेने. हो, घडला चमत्कार. आहे ते तिघही एकाच पार्टीचे. यमुना माई निष्काम कर्म करणारी, जो परमात्मा निष्काम कर्म करणारा, दुर्वास ऋषी निष्काम कर्म करणारा. म्हणून माझ्या तुकोबारांनी सुद्धा त्याला वेळोवेळी म्हणावं, तुका म्हणे नटधारी, तुका म्हणे नटधारी, भोग भोगुनी ब्रह्मचारी, नवल कार्य आपल्याला कळणार नाही. तिघही निष्काम कर्म करणारे होते. म्हणून आजही भागवत कधी उघडला तर त्याच्यामध्ये दुर्वास ऋषींचं जे महत्व आहे, यमुना माईचं जे महत्व आहे, कृष्ण परमात्म्याचं जे महत्व आहे, हे निष्काम कर्म करणारे. आणि ज्या जीवनामध्ये हे निष्काम कर्म करावं त्यालाच वाटतं यहलोकीचा हा भेट. आणि तो आपल्याला भेटला. आणि ज्यांनी हा भेटलेला निष्काम कर्मात घालवला, आज छत्रपती शिवाजी राजे 16व्या वर्षी स्वराज्य निर्माण केलं. नवे 18 पगड जातींना एकत्र घेऊन जर ह्या समाजामध्ये धर्माचं रक्षण जर कोणत्या राजाने केलं असेल तर तो राजा म्हणजे छत्रपती शिवाजी महाराज. आज का म्हणतो, आज आपला ऊर का भरून येतो, आज कुठे जरी गेलो तरी आपल्याला का वाटतं छत्रपती राजांचा जयघोष करावा.
कार्यच निष्काम आहे. आज ज्ञानोबराय 12व्या शतकामध्ये गेले तरी सुद्धा आज जेव्हा ज्ञानोबरायांची पालखी चाललेली असती, वारकरी चाललेले असतात, तेव्हा माऊली 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 नावाचा जयघोष का असतो. त्यांचं कार्य बोलतं. आज क्रांती ज्योती गेली पण आज त्यांचं कार्य बोलतंय. राजमाता गेल्या पण त्यांचं कार्य बोलतंय. आज माझी रणरागिनी जिजाऊ गेल्या पण छत्रपती शहाजी राजे, छत्रपती शिवाजी महाराज, धर्मवीर संभाजी राजे ह्या तिघांनाही एकत्र नाळ जोडण्याचं कार्य जर कोणत्या रणरागिनी केलं असेल तर ती रणरागिनी म्हणजे मा जिजाऊ आईसाहेब. का घेतो आपण त्यांचा आदर्श म्हणून नाव? आज एक स्वतंत्र विचाराची ती एक महिला होती, रणरागिनी होती, जाधव घराण्याचा चमकता तारा, स्वतंत्र विचाराची प्रेरणा धारण करणारी महान शक्ती म्हणजे मा जिजाऊ आहे. का त्यांचं जीवन अजरामर झालं? तर निष्काम कर्म केलं. आणि आज मला कीर्तनातून एवढंच सांगायचं की आपल्याही जीवनामध्ये निष्काम कर्म घडावं की ज्या माध्यमातून देव प्राप्ती होईल आणि त्याच्यातूनच आपल्या जीवनाला धन्यता प्राप्त होईल. अभंगाचे दुसरे जन्म आलो दास विठोबाचे झालो. ह्या जीवनाची धन्यता भगवंताचं दास्यत्व करण्यामध्ये आहे. आणि जीवनाची धन्यता आपण एक नैतिक स्वरूपातून प्राप्त करण्याकरिता पेक्षा आपण भौतिक स्वरूपाला धन्यता देतोय. मुलगा झाला धन्य झालो, गाडी घेतली धन्य झालो, बंगला झाला, नोकरी लागली धन्य झालो. पण ही धन्यता नश्वर आहे. पण ज्या दिवशी तुम्ही जातीवंत वारकरी बनून वारी करायला लागाल तो दिवस तुमच्या आमच्या जीवनाचा धन्यतेचा आहे. ज्या दिवशी वाऱ्याचा वाल्मिक होईल तो दिवस आपल्या तुमच्या आमच्या जीवनाचा धन्यतेचा आहे. त्या दिवशी खऱ्या अर्थाने एखाद्या गरीबाचं मदत तुम्ही कराल आणि त्याला तुम्ही देव माणूस म्हणून असाल तो दिवस तुमच्या आमच्या जीवनाचा धन्यतेचा आहे. आणि सगळ्यात सोपी वाक्य धन्यतेची तुकोबाराय सांगतात आपलं चरित्र आपल्यालाच लिहिता यावं, एवढं भारी असावं. म्हणजे आपल्या चरित्रामध्ये आपल्याला सुद्धा लाज नाही वाटली पाहिजे, एवढं भारी चरित्र आपलं. तो दिवस आपल्या जीवनाचा धन्यतेचा आहे. कोणता दिवस धन्यतेचा आहे? ज्या दिवशी सुखाने तुम्हाला दिवसभर काम करून झोप लागली ना, समजा तो दिवस आपला भारी गेला. धन्यता कधी म्हणावी? आज माणसांना रात्रीच्याला झोपेची गोळी खावी लागते तेव्हा झोप येते. दिवसभर काहीतरी कार्य असं केलेलं असतं की ज्याच्यातून आपल्याला झोपच लागू नाही शकत. शेतकरी राजा वारीत वारकरी करत चालणारा तो जो भक्त आहे, वारकरी आहे, त्याला सांगावं लागतं का झोप ये? पडला की पडायच्या आधीच त्याला झोप लागलेली असते. म्हणून आपल्या जीवनामध्ये पडलं की झोप लागावी असं कार्य आपल्या सर्वांच्या जीवनामध्ये असावं. आणि ते कार्य करून ह्या जीवनाची धन्यता आणि ती धन्यता प्राप्त करायची असेल, वाटत असेल वाल्याचा वाल्मिक व्हावा तर नारद मुनींसारख्या संतांची संगत हवी आहे. वाटत असेल भक्त पुंडलिक व्हावं तर कुकुट स्वामींसारख्या संतांची संगत हवी आहे. वाटत असेल स्वामी विवेकानंदांचा आदर्श प्रस्थापित करावा, रामकृष्ण परमहंसांसारख्या गुरूंची गरज आहे. आणि वाटत असेल छत्रपती राजांचा आदर्श आपल्या जीवनामध्ये व्हावा, याच्याकरिता जगद्गुरु तुकोबारायांसारख्या संतांची संगत हवी आहे. आणि ज्या दिवशी ह्या संतांची संगत लागेल तो दिवस धन्य आजी जन्म आलो, दास विठोबाचे दर्शन झालो, धन्य आजी दिनो झाले संतांचे दर्शन, झाली तापा तापा तुटी, दैन्य गेले उठा उठी. तो दिवस आपल्या सर्वांच्या जीवनाचा धन्यतेचा आणि ती धन्यता आपल्या जीवनाला प्रस्थापित व्हावी याच्याकरिता आतापर्यंतच जाऊ दे. आतापर्यंत तंबाखू खाल्ली, गोवा खाल्ला, तर दारू पिली, अनेक कामं केली वाईट. पण आता हिथून पुढे काय करू? तर एकच कार्य करू, अभंगाचे तिसरे